विधान परिषदेच्या जागेवरून कोकणामध्ये धुमशान सुरू आहे। शिवसेनेमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आलेले आहेत। आमच्याच पक्षातील काही नेते बार्गेनिंग करतायत। आमदार महेंद्र दळवी यांनी हा गंभीर आरोप केलाय। आपला हक्क असताना पालकमंत्री पदासाठी बार्गेनिंग कशाला? महेंद्र दळवी यांनी पक्षातील नेत्यांना हा सवाल विचारलेला आहे आणि त्यामुळे आता महेंद्र दळवी यांचा रोख नेमका कुणाकडे आहे या संदर्भात चर्चा सुरू झाली आहे। या रायगडच्या जनतेने भरशे रूपाने चौथ्यांदा आमदार भरशा निवडून दिले। आज ते मंत्री आहेत। मागच्या सरकारमध्ये त्याग करावा लागला आणि म्हणून आताच्या सरकारमध्ये तटकरेंच्या कन्येला म्हणजे आदित्यताईंना पालकमंत्री दिलं, त्याविषयी वादविवाद झाला, मुख्यमंत्र्यांनी स्थगित दिली आणि खऱ्या अर्थाने आता ते पद भरशेला मिळालं पाहिजे, आमचा अधिकार आहे। त्याच्यामध्ये बार्गेनिंग पॉवर ठेवून जमणार नाही आहे। पण मला आता दिसतं असं की काही नेते मंडळी या संदर्भात बार्गेनिंग करताना दिसत आहेत। हा जनतेचा अवमान निश्चित आहे। जो आपला अधिकार आहे तो अधिकाराविषयी इतरांची चर्चा करण्यात काही मजा नाही आहे। त्यामुळे जो अधिकार दिलाय त्या अनुषंगाने वरिष्ठ नेते पालकमंत्री भरशेला देतील। आताच्या या निवडणुकीचा प्रश्न आहे, तर ही विधान परिषद निवडणूक शिवसेना वाटेल आलीच पाहिजे। सर्वाधिक कोकणातले आमदार आमच्याकडे संख्याबळ आहे, सर्वाधिक ताकद आमच्याकडे आहे, मताधिक्य आमच्याकडे आहे। त्याच्यामुळे हा आग्रह आमचा राहणार आहे आणि जर याच्यामध्ये योग्य निर्णय झाला नाही आहे तर मग शेवटी जनतेच्या हितासाठी आणि पक्षाच्या हितासाठी हा निर्णय आम्हाला घ्यावा लागेल।